नवनिर्माण स्वयंसहायता समूह महिला बचत गटाचे राशन दुकान गराडा यांना नोटीस न देता स्टे. कन्नड प्रतिनिधी रायभान श्रावण. तालुक्यातील गराडा हे एकूण 523 नागरिकांचे गाव. तरीही या गावातील मागासवर्गीय महिलांना स्वस्त धान्य दुकान कसे चालवायला भेटले याची चीड मनात ठेवून गावातील बागायतदार असलेल्या श्रीमंत प्रकाशदेव चांद राठोड ज्याच्याकडे मुबलक शेती, किराणा दुकान, शेतातील धान्य काढण्याचे मशीन इत्यादी सुखसोयीनुसार जगता येईल एवढा पैसा, पण तरी हा इसम फक्त हे राशन दुकान मागासवर्गीय महिला चालवतात याचा राग मनात धरून शिफारस करून अधिकाऱ्याला हाताशी धरून हे कटकारस्थान तयार करत आहे असे या महिलांचं म्हणणं आहे. या बचत गटाचे अध्यक्ष पंचशीला गौतम धिवर या असून सचिव म्हणून प्रीती विश्वासे या आहेत. विशेष म्हणजे या महिला बचत गटात कल्पना अण्णा देहाडे, आशा भीमराव नरवडे या दिव्यांग आहेत. हे राशन दुकान 20-3-2018 मान्यता असून सतत 3 वर्षे या महिलांनी यशस्वीपणे कोणाची तक्रार न येता चालवलं आहे. गावातील एकूण लोकसंख्येच्या 70% लोक या हातमजुरी करून उदरनिर्वाह करणारे आहेत. परिस्थिती अशी आहे की कोर्टमध्ये जे वकील लावला आहे तो वकीलही यांचा फोन घेत नाही. दुसरा वकील लावू नये म्हणून या महिलांची कागदपत्र देत नाही. या सर्व लढाईमध्ये श्रीमती जुलेखा अयूब पठाण या सामाजिक कार्यकर्ते या महिलांना सर्व मदत करत आहेत. तरी प्रशासनाने आमचा गरिबांच्या जीवाशी खेळू नये आणि हा लावलेला स्टे परत घ्यावा अशी या महिलांची तळमळीचं आवाहन झालं आहे. ते करू म्हटलं असं. बाकीचं तर सगळं निर्णय वगैरे लागलेला, कारण आमच्या समोर त्यांनी 2-3 वर्षापासून तारीख चालू होती त्यांची. कमिशनर ऑफिसमध्ये ती कंप्लेंट त्यांनी हे केली, म्हणजे त्याला ते हजर राहिले, सगळं त्यांनी ते हे केलं. मग त्याच्यानंतर त्याचा निकाल लागला. तिथे निकाल लागला तर निकाल ह्या महिलांच्या बाजूने लागला. महिलांच्या बाजूने लागल्यानंतर पण त्यांनी अजून पुन्हा तिकडे दुसरीकडे हे टाकले मंत्रालयामध्ये. मग अचानक त्यांना कळालं की मी तरी विचारत होतो त्यांना की ह्या महिन्याचं राशन काय झालं, ह्या महिन्याचं राशन काय झालं. त्यांनाही अचानक माहीत पडलं दुसऱ्या माणसाकडून की हे राशन बंद पडलं असं. ते त्याला येणार, त्याला जाणार असं. ओके ओके लाल्याच्यावर बोलतो आम्हाला. सर, आम्ही किती संघर्ष करायचा आता. खूप थकलो संघर्ष करू बी. दुकान येण्याच्या आधी बी खूप त्रास झाला आम्हाला. दुकान येण्याच्या आधी बी खूप त्रास झाला आणि आता बी खूप त्रास होतोय. आता जे प्रकाश देवचंद जैनी जो विषय मांडलेला आहे ते बी समजा अपंग आहे, पण आमच्या गटात 3 अपंग आहे आणि आमची ही कसली धावपळ. सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. सहकार्य तर करत नाही, पण उलटे आम्हाला तर आमचे आम्ही कमिशनर ऑफिसला स्वतः जात होतो. मी स्वतः जायची 3ऱ्या मजल्यावर. मग तिथं जाऊन वरती जावं लागत होतं, चालता येत नाही. तशीच नेत होते आम्हाला. मग आम्ही दोघी पण अपंग होत. मग आता काय करावं. बोला ताई, तुम्ही बोला. बिंदास बोला बरं का. इथं व्हायला पाहिजे, एवढी मेहनत नाही, व्हायला नको जायला. सर, आमच्या गटातले जे 3 मेंबर समजा झालं नाही बरं का. बरं, 2 ताई अपंग आहे. आपले एका ताईचा हात बी तुटलेला आहे. 3 जण अपंग आहे, बाकीचे पूर्ण हातमजुरीवाले. सर, सगळे हातावर आणि आमची धावपळ अशी आहे की आम्हाला 12-12, 1-1 वाजायचे रात्रीचे. कधी ॲक्सिडेंट, कधी पाऊस, कधी आमचे लेकरं बाळे छोटे. आणि यांनी असं बोलले होते की या महिला काय बचत गट चालवणार आहे. यांच्या इतक्या परिस्थिती बेकार, यांना खायला धान्य भेटत नाही. पण आम्ही 3 वर्ष दुकान चालवलं आणि त्यांनी अचानक स्टे आणला. आता सध्या बेरोजगार आहे. हां, सध्या सगळे बसलेले आहे. सगळे आता अपंग होते ते बी 3 जण बसलेले आहे. आम्ही बी बाकीचे मेंबर पुरे हातावरचेच आहे, सगळे बसलेले आहे. आणि काही लोकांना समजा आता हे ज्यांनी दुकान स्टे लावला, गाव आले पुरे ज्यांना राशन भेटत नाही ते आम्हाला विचारताय का राशनचं. तर अजून त्यांचं तेच कळकळ आहे, दुसरं काही. आणि हातावरचे खरंच हातावरचे आम्ही. आमच्या आधार कार्डवर चेक करा, आमच्या नाव शेती नाही, पोती नाही, काही नाही. आणि त्याचे चेक करा. आम्ही मोलमजुरी करून सनी राशन दुकानला बी पुरे पडतो. आणि गाववाल्याकडं कोणाकडं विचारावं आम्ही राशन कमी दिलं का. आणि आता सध्याच्या घडीला विचारा, राशन दुकानामध्ये अर्धे थंब घेतले, अर्धे बाकी आहे. आणि कोणाला 1 किलो अनाज भेटेल.
नाही भेटत सध्या कोर्ट आलेला आहे तो आलेला आहे कोठा आलेला बी आहे. अर्ध्या लोकांची थंब घेतलेली मी कोणाला 1 किलो अनाज नाही. तुम्ही गावात फिरून विचारा कोणाला. तारखेचं त्यांनी ते म्हणजे त्याने स्टे आणल्यामुळे ते तसंच हा अडकलं गेलं. स्टे आणला. तिसऱ्या माणसानं अंगुठे घेतले आणि दुकानामध्ये माल भरेल. हा. सध्याच्या घरी गावात कोणाला बी विचारा. चलो यांचं घ्या ना एकदा. हे यांचं घ्या हे ना घेतलं त्यांचं. ऐका ना तुम्ही त्यांचं आहे ना ते हे घ्या जेव्हापासून त्यांनी राशन चालू केलं होतं ना म्हणजे राशन दुकान आलं पण नव्हतं त्याच्या आधीपासून तारखा त्यांनी आम्हाला चालू तारखी चालू करून दिलेल्या होत्या. अच्छा अच्छा म्हणजे दुकान मिळालं पण नव्हतं आम्हाला. तेव्हापासूनच त्यांनी मग कमिशनर ऑफिस मधून आम्हाला निकाल लागला. त्याच्यानंतर मग त्यांनी मंत्रालयात केलं. तर मंत्रालयात पण म्हणजे गेलोच आम्ही, पण तिथं दाखवलेलं काही हजरच झालेले नाही. म्हणजे एवढ्या मोठ्या त्यांनी चुका केलेल्या आहे. आणि मग त्याचा प्रश्न म्हणजे आम्ही न्याय कुठं घ्यायचा मला ते विचारायचं आहे. बाकी काही नाही बघायचं. मंत्रालयामध्ये गेल्यानंतर कोणाला भेटली काही नाव द्या. नाही तेवढं काही सांगता सर आपलं वर्षाला आणि पहिले समजा ज्यावेळेस आमच्यावर कंप्लेंट केली ना त्यावेळेस आमची केस चालू होती कमिशनर ऑफिस दिल्ली गेट. तर तिथं सांगितलं की म्हणजे वर्षा राणी भोसले म्हणून आम्हाला असंच सांगितलं. तर आम्ही वर्षा राणीला 10 महिला तिथं भेटायला गेलो. वर्षा राणीने आम्हाला सांगितलं आणि ते दुकान आलं. आणि सगळे मोठे मंत्री संत्री आपण गल म्हणतो का हे खुर्चीवर बसलेले हे गरिबाची काहीतरी जाणीव करत असन, पण हे दिखावे हे सगळे. हां सध्याच्या घरी तेच झालं. आमच्या अपंगताई एक मिनिट कसं आहे काय पता. नमस्कार. या दुकानाच्या बाबतीत जर म्हणायचे सांगितलं सर तर मी म्हणजे मला कोणत्याही राजकारणाशी वगैरे मला कोणाशी काही घेणं देणं नाही. पण खरोखर जर पाहायला गेलं तर या महिलांवर अन्याय झालेला आहे. या अन्यायाच्या विरोधात मी सुद्धा यांच्यासोबत उभी आहे. कारण की या 3 वर्षापासून या महिला जे राशन वाटप करताय आतापर्यंत एक सुद्धा जनतेची राशन कार्ड धारकाची एकाची सुद्धा आतापर्यंत कंप्लेन आलेली नाही. कोणाची सुद्धा कंप्लेन आलेली नाही. तरी पण आता कलेक्टर साहेबांनी महिलांकडून निकाल लावला. कमिशनर साहेबांनी सुद्धा महिलांकडून निकाल लावला. आता शेवटी गेले मंत्रालयामध्ये गेलं तर ते 3 महिन्याची प्रोसेस असते. मुद्दामून या महिलांच्या हातामध्ये नोटीस म्हणजे लेट देण्यात आलं का तेव्हा मंत्रालयामधून ते कधी 9 मार्चला मंत्रालयामधून स्टे ऑर्डर काढण्यात आली आणि ते जिल्हा पुरवठा अधिकारीकडे केव्हा आली सर 27 मेला जिल्हा पुरवठा अधिकारीकडे आली आणि आपले तालुका पुरवठा अधिकारी आहे त्यांच्याकडे 9 जूनला आली आणि या महिलांच्या हातामध्ये कधी 15 जूनला पडली. मग 8 दिवसात या महिला काय करणार याच्यामुळे त्यांनी त्याच्यावर स्टे आणला. मग या महिला फक्त महिला असून काय पण त्यांनी किती धावपळ करून सुद्धा या महिलांनी त्याच्यावर हे करण्याचा प्रयत्न केला. पण हे राजकीय पुढाऱ्यांचे याच्यावर हे असल्यामुळे शेवटी महिलांना थोडा हात टेकावं लागतंय सर याच्यामध्ये. बरोबर ठीक आहे. भाऊ आले की तू बोल रहे कि आ रहे थे आप लोग बोलो ना. राशन नहीं मिलता क्या? टाइम पे नहीं मिलता? फिर ऐसा तो बोलेंगे ना. बोलने का टाइम पे राशन मिलता सब मिलता. लोकांचं यांना समजतं नाही बा, गावातलं कोणीच नाही. नाही आता बघा ते 2-3 वर्षापासून इथं वाटप करताय राशन. 3 वर्षात आजपर्यंत एकाची अशी तक्रार नाही की मला 5 किलो कमी भेटलं की 2 किलो कमी भेटलं किंवा याच्या फाईलवर शिक्का दिला नाही असं नाही. आतापर्यंत गराड्याच्या इतिहासात आहे ना ज्या लोकांनी राशन म्हणजे वाटप केलं किंवा ज्या लोकांनी घेतलं ते कोणालाच काही कळालं नाही. कोणाच्या नावाने किती येत होतं कोणाच्या नावाने किती आहे. पण आता हे यांनी चालू केलं तेव्हापासून तर सगळं चांगलं होतं 2-3 वर्षात. आता येईलच. आता इकडं ते लावलं त्यांनी मंत्रालयामध्ये सेटिंग लावून काय केलं माहित नाही. ते गावकऱ्यांचं काही म्हणणं आहे त्यांच्या गावकऱ्यांचं तर काय गावकरी तर सगळे लोक आमच्याकडे येऊन सांगताय लोक काही चांगले हा की आता मी तर त्यांना म्हटलो तुमच्यामुळं त्यांचं नुकसान कशाला करताय तुम्ही लढा. आता चालू आहे बरं का कोणते हां सांगा ताई बोला ना काहीतरी. म्हणजे आता म्हणजे ते म्हणताय म्हणजे सरकार म्हणतोय अपंग येते. तर मग सर तसं बघायला गेलं तर आमच्या गटात पण 100% 2 अपंग आहे. आणि मी स्वतः म्हणजे ज्या वेळेस माझं जे आमचं दुकान आलं त्यावेळेस माझं पण ॲक्सिडेंट झालेला होता. त्यावेळेस वाटलंच तर मी पण मग हाताला हात दुसे हातात ते तुम्ही म्हणताय का एक मनुष्य अपंग आहे तर मग आमच्या गटात पण 3 अपंग आहे. वाटलंच तर मी पण माझं सगळं हे देऊ
शकते दाखवू शकते. आणि तुम्ही सरकारनेच म्हणजे सगळ्यात पहिले महिलांना प्राधान्य दिलं होतं. मग आता तुम्ही माघार का बरं घेताय मला ते कळत नाहीये. आणि मेन म्हणजे असं झालेलं आहे आम्हाला त्यांनी म्हणजे कळूनच नाही दिलं का स्टे नेमकं 2 महिने 3 महिने म्हणजे आपल्याला आधी ते हे होतं. त्यांनी फक्त 8 दिवसामध्ये केलं. मग 8 दिवसामध्ये महिला काय करणार होत्या हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. आता बरोबर अचानक समजलं ते मला तुमचं अचानक हातात काही राहिलं नाही. काहीच नाही. मग 8 दिवसामध्ये म्हणजे जेवढी आम्हाला धावपळ करायची तेवढी केली. आम्ही संभाजीनगरला गेलो तिथून पण सगळे वकिलाचं विचारपूस केली. नंतर मंत्रालयात गेलो त्यांनी मंत्रालयात जायला सांगितलं. आम्ही मंत्रालयात गेलो तिथून पण डॉक्युमेंट घेऊन आलो. तहसीलला गेलो म्हणजे जिथं तिथं जातोय तिथं तिथं पण हे करताय. तहसीलला कोणाला भेटलं? आम्ही निलेश राठोड सरांना भेटलो. पुरवठा अधिकाऱ्यांना भेटलो. मग त्यांनी सांगितलं तुमच्या म्हणजे अजून अपील करायची हे आहे तुमच्याकडनं होऊन जाऊ शकतंय म्हणे. फक्त तुम्ही वकीलला अपील करा म्हणून तेवढं सांगितलं त्यांनी. तुम्ही वकील लावता तो सुद्धा फोन उचलत नाही म्हणा. हां थोडंसं. हा मग सांगा ना काय हरकत नाही ना वकील बदलू शकतो ना आपण. त्यांची ऐका ना त्यांची फाईल त्यांच्याकडे गुंतलेली आहे. आम्हाला खायला आणू द्या. फाईल घेऊन द्या त्यांना. येईल ना तो फाईल कसं देत नाही. फाईल आणली तर आम्हाला बोलता येईल. पैशाचा व्यवहार काय पण त्यांचं ते सध्याच्या माहिती घडीला नाही असं झालं